रामकृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी श्लोक क्रमांक 25 आणि ओवी क्रमांक 611. अनुबंधं क्षयं हिंसा मनवेक्षच पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. तरी ते गातामस कर्म जे निंदेचे काणे धाम निषेधाचे जन्मसाच जेणे. जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे दिठी रेघ काढिलिया पोटी तोयाचे जेवी. का कांजी घुसळलिया का राखोंडी फुंकलिया काही न दिसे गाळिलिया वाळू घाणा. नाना उपनिलिया भूस का विंधिलिया आकाश नाना मांडिलिया पाश वाऱ्यासी. हे आवघेची जैसे वांझे होऊन नासे जे केलिया पाठी तैसे वायाची जाय. एरवी नरदेहाही एवढे धन आटणीये पडे जे कर्म निफजविता मोडे जगाचे सुख. जैसा कमळवनी फासू काढिलिया काटसू आपण झिजे नाशू कमळा करी. का आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगू जैसा सडे दीपाचे नी. तैसे सर्वस्व वाया जावो वरी देहाही होय घावो. परिपुढला अपावो निपज विजय जेणे. मासी आपण याते गिळवी परिपुढीला वांती शिणवी. ते कश्मळ आठवी आचरण जे तेही करावया दोषे. मद सामर्थ्य असे की नसे हेही पुढील तैसे न पाहता करी. केवढा माझा उपावो करिता कोण प्रस्तावो केलियाही आवो काय येथ. ये जाणीवेची सोये अविवेकाचे निपाये पुसोनिया होये साठोपकर्मी. आपुला वसवटा जाळुनी बिसाटे जैसा वन्नी का स्वमर्यादा गिळोनी सिंधुटी. मग नेणे बहु थोडे न पाहे मागे पुढे मार्गा मार्ग एक वढे करीत चाले. तैसे कृत्याकृत्य सरकटीत आप परनुरवीत कर्म होय ते निश्चित तामस जाण. ऐसी गुणत्रय भिन्ना कर्माची गा अर्जुना हे केली विवंचना उपपत्तीसी. आता ययाची कर्मा भजता कर्माभिमानिया करता तो जीवही त्रिविधता पातला असे. चतुराश्रम वशे एकु पुरुषू चतुर्धा दिसे कर्तया त्रैविध्य तैसे कर्म भेदे. परितया तिहि आतु सात्विकतम प्रस्तुतु सांगेन दत्त चित्तु आकर्णितु. मुक्त संगो न हंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. तरी फळोद्देशे सांडिलिया वाढती जेवी सरळिया शाखा का चंदनाचिया बावन्नया. कान फळताही सार्थका जैसिया नागलतिका तैसिया करी नित्याधिका क्रिया जोका. परी फळ शून्यता नाही तया विफळता पै फळासीची पांडुसुता फळे कायसी. आणि आदरे करी बहुवसे परी करता मी हे नुमसे. वर्षा काळींचे जैसे मेघवृंद तेवीची परमात्मलिंगा. समर्पावया जोगा कर्मकलापू पैगा निपजावया. तया काळा ते नुल्लंघणे देशशुद्धी ही साधणे. का शास्त्रांच्या वाती पाहणे क्रिया निर्णयो वृत्ती करणे एकवळा. चित्त जाऊन देणे फळा नियमांची या साखळा वाहणे सदा. हा निरोधू सहावया लागी धैर्याची या चांग चांगी. जिंतवणी जिती अंगी वाहे जोका आणि आत्मयाची ये आवडी. कर्मे करिता वरपडी देहसुखाची ये परवडी येऊन लाहे. आळस निद्रा दुर्रावे क्षुधान बाणवे सुरवाडू न पावे अंगाचा ठावो. तम अधिकाधिक उत्साहो धरी आगळीक सोने जैसे पुटी तूक तुटलिया कसी. जरी आवडी आथी साच तरी जीवितही सलंच आगी घालिता रोमांच देखी जती सतिये. मा आत्मया जेवडिया प्रिया वालभेला जो धनंजया. देह ही सिद्धता तया काय खेदू होईल म्हणून विषय सुरवाडू तुटे. जम जम देह बुद्धी आटे तम तम आनंदू दुणवटे कर्मी जया. ऐसे निजो कर्म करी आणि कोणे एके अवसरी ते ठाके ऐसी परी वाहे जरी. तरी कडाडी लोटला गाडा तो आपण पेन मनी अवघडा. तैसा ठाकले नी थोडा नोहे जो का. ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले तरी तेही जिंतिले मिरवून येणे. या खुणा कर्म करिता देखिजे जो पंडुसुता तया ते मणिपे तत्वता सात्विकू करता.
आता राजसा करते या ओळखणे हे धनंजया, जे अभिलाषा जगाची या वसवटा तो. रागी कर्मफल प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुची, हर्ष शोकान्वितः करता राजस परिकीर्तितः. जैसा गावीची या कश्मळा उकरडा होय एकवळा, का स्मशानी अमंगळा आगवयाची. तया परी जो अशेषा विश्वाची या अभिलाषा, पाय पाखाळणी या दोषा घरटा झाला. म्हणून फळाचा लागू देखे जिये असलगू, तिये कर्मी चांगू रोहो मांडी. आणि आपण झालीये जोडी उपखोने दी कवडी, क्षणक्षणा कुरोंडी जीवाची करी. कृपणू चित्ती ठेवा आपुला, तैसा दक्षू पराविया माला. बकू जैसा खुतला मासे असी, आणि गोवी गेलिया जवळी झगटलिया अंग फाळी. फळे तरी आतू पोळी बोराटी जैसी, तैसे मने वाचा काहे मला तया दुःख दे तू जाये. स्वार्थू साधितान पाहे पराचे हित, तेवीची अंगे कर्मी आचरणे नोहे क्षमी. न निघे मनोधर्मी अरोचकू, कनकाची या फळा आतू माझ बाहेरी मवळा. तैसा सबाय दुबळा शुचित्वे जो, आणि कर्मजात केलिया फळला हे जरी धनंजया. तरी हरिखे जगा यया वाकुलिया वाये, अथवा जे अदरिले हीन फळ होय केले. तरी शोके तेणे जिंतिले धिक्कारू लागे. कर्मी राहटी ऐसी जया ते होती देखसी, तोची जाण त्रिशुद्धीसी राजस करता. आता यया पाठी एरू जो कुकर्माचा आगरू, तोही करू गोचरू तामस करता. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिकोलसः, विषादी दीर्घसूत्री च करता तामस उच्यते. तरी मिया लागलिया कैसे पुढील जळत असे, हे नेणी जे हुताशे जिया परी. पैशस्त्री मिया तिखटे नेणी जे कैसे निवटे, का नेणी जे काळ कुटे आपले केले. तैसा पुढीलया आपुलया घातू करीत धनंजया. आदरी वो खटिया क्रिया जो का, तिया करिता ही वेळी काय झाले हे न सांभाळी. चळला वायू वाहटुळी चेष्टे तैसा, पै करणिया आणि जया मिळू नाही धनंजया. तो पाहून पिसेया कै चित्राय, आणि इंद्रियांचे वोगरिले चरोनी राखे जो जियाले. बैला तळी लागले गोचिड जैसे, हासया रुदना वेडू नेणता आदरी बाळू. राहटे उच्छृंखळू तया परी, जो प्रकृती अंतलेपणे कृत्याकृत्य स्वादू नेणे. फुगे केरे धालेपणे उकरडा जैसा, म्हणून मान्याचे नावे ईश्वराही परीन खालवे. स्तब्धपणे न मनवे डोंगरासी, आणि मन जयाचे विषय कल्लोळी. राहाटी फुडी चोरिली दिठी कीरते ओली पण्यांगनेची. किंबहुना कपटाचे देहची वळिले तयाचे, ते जिणे की जुवाराचे टिटे घर. नोहे तयाचा प्रादुर्भावो तो साभिलाष विल्लांचा गावो. म्हणून नये येऊ जाऊ तया वाटा, आणि अनेकांचे निके केले विरू होय जया आले. जैसे अपेय पया मिनले लवण करी, काही व ऐसा पदार्थू घातलिया आगी आतू. ते चिक्षणे धडाडितू अग्नी होय. नाना सुद्रव्ये गोमटी जालिया शरीरी पैठी, होऊन ठाती किरीटी मळूची जेवी. तैसे पुढिलाचे बरवे जयाच्या भीतरी पावे, आणि विरुद्धची आगवे होऊन निगे. जो गुण घे दे दोख अमृताचे करी विख, दूध पाजिलिया देख व्याळू जैसा. आणि ऐहिकी जियावे जेणे परत्रा साचळ्यावे, ते उचित कृत्य पावे अवसरी जिये. तेव्हा जया आपैसी निद्राये ठेविली ऐसी, दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे. पै द्राक्षरसा आम्ररसा वेडे तोंड सडे वायसा, का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. तैसा कल्याण काळू पाहे तै तया ते आळसू खाये. ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे, जेवीची सागराच्या पोटी जळे अखंड आगिठी. तैसा विषादू वाहे गाठी जीवाची ये जो. लेंडोरा आगी धूमावधी का अपाना अंगी दुर्गंधी. तैसा जो जीवितावधी विषादे केला, आणि कल्पांताची या पारा
वेगळे हि जो विरा सूत्रधरी व्यापारा साबिलाशा अगा जगा ही परवती शुचावाहे पै चित्ती करिता विषी हाती तृणही न लगे ऐसा जो लोका आतू पाप पुंजू मूर्तू देखसी तो अव्याहतू तामसु करता एवं कर्म करता ज्ञान या तिहींचे त्रिधा चिन्ह दाविले तुझ सुजन चक्रवर्ती बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोचमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. आता अविद्येची या गावी मोहाची वेडूनी मदवी संदेहाची आगवी लेऊनी लेणी आत्मनिश्चयाची बरव जया आरिसा पाहे सावयव तिये बुद्धीची धाव त्रिदासे अगा सत्वादी गुणी ही काही एकतिही ठाई नकी जेची येत पाही जगा माझी आगी नवसता पोटी कवणकाष्ट असे सृष्टी तैसे ते कैसे दृश्यकोटी त्रिविध जे नोहे म्हणून तिही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतीसीही वाटणी तैसीची असे तेची एक वेगळाले यथा चिन्नी अलंकारले सांगी जैल उपाईले भेदलेपणे परी बुद्धी धृती या दोही भागा माझी धनंजया आधी रूप बुद्धीची या भेदासी करू तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुभटा प्राणिया येतिया वाटा तिनी आती जे अकरणीय काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिनी प्रसिद्ध संसार भये सबाध जीवायया प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षं च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी म्हणून अधिकाने मानिले जे विधीचे निवोघे आले ते एकची एथ भले नित्यकर्म तेची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ की जे जैसे का जळ से विजेताहने ए तुले निते कर्म सांडी जन्म भय विषम करुणी दे सुगम मोक्ष सिद्धी ऐसे कर्म करीतो भला संसार भये सांडिला करणीयत्वे आला मुमुक्षुभागा तेथ जे बुद्धी ऐसा बळिया बांधे भरवसा मोक्षु ठेविला ऐसा जोडेलेत म्हणून निवृत्तीची मांडिली सुनी प्रवृत्ती तळी ये कर्मी बुडकुडी द्यावी किना तृषार्ता उदके जिणे का पुरी पडलिया पोहणे अंधकूपी गती किरणे सूर्याचे नाना पथ्येसी औषध लाहे तरी रोगे दाटलाही जिये कामिना जिव्हाळा होये जळाचा जरी तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कर्मी ये वर्तता जोडेची मोक्षू हे करणीयाची याकडे जे ज्ञान आती चोखडे आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाण जी तिये काम्यादिके संसार वयदायके अकृत्यपणाचे अंबुखे पडिले जया तिये कर्मी अकारी जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागिलीची पै आगी माझी न रिगवे अथावी न घलवे धगधगीत नागवे शूळ जेवी का काळिया नाग धुंदू वातू देखो न घालवे हातू न वचवे खोपे आतू वाघाचिये तैसे कर्म अकरणीय देखो नि महाभय उपजे निस्संदेह बुद्धी जिये वाढिले रांधुनी विखे तेथे जाणीजे मृत्यू न चुके तेवी निषेधी का देखे बंधा तेजे मग बंध भय भरिती तिये निषिद्धी प्राप्ती विनियोगू जाणे निवृत्ती कर्माचिये ऐसे निकार्या कार्य विवेकी जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा कुडा पारखी जिया परी तैसी कृत्याकृत्य शुद्धी बुजे जे निरवधी सात्विक मणिपे बुद्धी तेची तू जाण यया धर्मम धर्मं च कार्यं च कार्यमेव च अयथावत प्रजानाती बुद्धी सा पार्थ राजसी आणि बकाच्या गावी घेपे क्षीरनीर सकलवी का अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे जया फुलाचा मकरंदू फावे तो काष्ठे कोरू धावे परिभ्रमरपणा नव्हे अवमाटा जेवी तैसी ये कार्ये धर्माधर्म रूपे जिये तिये न चोजविता जाये जाणती जे का अगा डोळा वीण मोती घेता पाडू मिळे विपाये न मिळणे ते आहे ठेविले तेथे तैसे अकरणीय वचटे नोडवे तरीच लोटे एरवी जाणे एकवटे दोन्ही जे का ते गा बुद्धी चोख विशी जाण एथ राजसी
अक्षत टाकिली जैसी मांदियेवरी अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धी सा पार्थ तामसी आणि राजाजी या वाटा जाये ते चोरासी आडव होये का राक्षसा दिवो पाहे राती होऊनी नाना निधान चिनिदैवा होये कोळसयाचा उडवा पै असते आपण पे जीवा नाही झाले तैसे धर्मजात तितुके जिये बुद्धीसी पातके साचते लटिके ऐसेची बुझे ते आगवेची अर्थ करुनी घाली अनर्थ गुणते ते व्यवस्थित दोषची मानी किंबहुना श्रुती जाते अधिष्ठून केले सरते ते तुलेही उपरते जाणे जे बुद्धी ते कोणातेही न पुसता तामसी जाणावी पंडुसुता रात्री काय धर्मार्था साच करावी एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा आता ययाची बुद्धिवृत्ती निष्टंकिला कर्मजाती खांदू मांडीजे धृती त्रिविधातया तिये धृतीचेही विभाग तिन्ही यथा लिंग सांगी जती चांग अवदान देई धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रियाः योगेनाव्य विचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी तरी उदेलिया दिन करू चोरी सिथोके अंधारू का राजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी नाना पवनाचा साटू वाजिनलिया निटू अंगे सिबो बाटू सांडिती मेघ का अगस्तीचे निदर्शने सिंधू घेऊन ठाती मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देती हे असो पावो उचलिला मदमुखन ठेविती खाला गरजोनी पुढा जाला सिंह जरी तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनादिके व्यापारू सांडिती उभी इंद्रिया विषयांची या गाठी अपैसया सुटती किरीटी मनमायेच्या पोटी रिगती दाही अधोर्ध्व गुढे काढी प्राण नवाची पेंडी बांधो निघाली उडी मध्यमे माझी संकल्प विकल्पांचे लुगडे सांडू निमन उघडे बुद्धी मागिले कडे उगीची बैसे ऐसी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडवी जती मग आगवीची सडी ध्यानाच्या आतुल्या मडी कोंडी जती निरवडी योगाची परी परमात्मया चक्रवर्ती उगाणिती जव हाती तमलाचून घेता धृती धरी जती जिया तेगा धृती येथे सात्विक हे निरुते आईक अर्जुनाते श्रीकांतू म्हणे यया तू धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोटभरी त्रिवर गोपाय तो मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामांच्या तारुवावरी जेणे धैर्य बळे करी क्रियावणीज जे कर्म भांडवला सुये तयाची चौगुणी येती पाहे एवढे सायास साहे जया धृती तेगा धृती राजस पार्था एथ परियेस आता आईक तामस तिसरी जे का यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी तरी सर्वाधमे गुणे जयाचे का रूपायेणे कोळसा काळेपणे घडला जैसा अहो प्राकृत आणि हिनू तया ही की गुणत्वाचा मानू परी न म्हणजे पुण्यजनू राक्षसू काई पै ग्रहा माझी इंगुळू तया ते म्हणजे मंगळू तैसा तमी धसाळू गुणशब्दू हा जे सर्व दोषांचा वसवटा तमची कामवनी सुबटा उभारिला अंगवटा जया नराचा तो आळसू सुनी असे काखे म्हणून निद्रे कही न मुके पापे पोषिता दुःखे न सांडिजे जेवी आणि देहधनाची या आवडी सदा भय तया तेन सांडी विसंबू न सके धोंडी काठिन्य जैसे आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो केला न शके पाप जावो कृतघ्नौनी जैसे आणि असंतोष जीवेसी धरुनी ठेला अहर्निशी म्हणून मैत्री तेणेसी विषादे केली लसणातेन सांडी गंधी का अपथ्यशिळाते व्याधी तैसी केली मरणावधी विषादे तया आणि वयसा वित्त कामू ययांचा वाढवी संभ्रमू म्हणून मध्ये आश्रमू तोची केला
आगीतेन सांडी तापू, सळाते जातीचा सापू, का जगाचा वैरी वासिपू, अखंडू जैसा ना तरी शरीराते काळू, न विसंबे कवणे वेडू, तैसा आथी अडळू तामसी मधू, एवं पाचही हे निद्रादिक, तामसाच्या ठाई दोक, जिया धृती देख धरिले आहाती, ती गा धृती नावे, तामसी येत हे जाणावे, म्हणितले तेने देवे, जगाचे नि एवं त्रिविध जे बुद्धी, की जे कर्म निश्चयो आधी, तो धृती या सिद्धी, ने जो एथ सूर्ये मार्गू गोचरू होये, आणि तो चालती कीर पाये, परिचालन येते आहे, धैर्ये जेवी, तैसी बुद्धी कर्माते दावी, ते कर्ण सामग्री निफजवी, परी निफजावया हो आवी, धीरता जे ते हे गा तुझ प्रती, सांगितली त्रिविध धृती, यया कर्मत्रया निष्पत्ती, झालिया मग एत फळजे एक निफजे, सुख जया ते म्हणिजे, तेही त्रिविध जाणिजे, कर्मवशे तरी फळरूप ते सुख, त्रिगुणी भेदले देख, विवंचू आता चोख, चोखी बोली परी चोखी ते कैसी सांगे, पै घेवो जाता बोल बगे, कानीची येही लागे हातीचा मळू, म्हणून जयाचे नियवेरे, अवधानही होय बाहिरे, तेने ऐक हो अंतरे, जीवाचे निजीवे, ऐसे म्हणून देवो, त्रिविधा सुखाचा प्रस्तावो, मांडला तो निर्वाहो, निरूपित असे, सुखम त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ, अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतं च निगच्छति, म्हणे सुखत्रय संज्ञा, सांगो म्हणून प्रतिज्ञा, बोलिलो ते प्राज्ञा, ऐकाता तरी सुखते गा किरीटी, दाविजेल तुझ दिठी, जे आत्मयाची ये भेटी, जीवासी होय परी मात्रेचे निमापे, दिव्य औषध जैसे घेपे, का कथिलाचे की जे रूपे, रसभावनी नाना लवणाचे जळू, हो आवया दोन्ही चार वेळू, देवनी सांडी जती ढाळू, तो याचे जेवी तेवी झाले नि सुकलेशे, जीव भाविलिया अभ्यासे, जीवपणाचे नासे दुःख जेथे, ते एथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक, तेही सांगो एकैक रूपाता, यत्तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमं, तत्सुखं सात्विकं प्रोक्तमात्मबुद्धी प्रसादजम, आता चंदनाचे बूड सर्पी जैसे दुवाड, का निधानाचे तोंड विवसिया जेवी, अगास्वर्गीचे गोमटे आडवयाग संकटे, का बाळपण दासटे त्रास काळे, हे असो दीपाची सिद्धी, अवघड धू आधी, ना तरी तो औषधी, जिवेचा ठावो तया परी पांडवा, जया सुखाचा रिगावा, विषमतेत मेळावा, यमदवांचा देत सर्व स्नेहा मिठी, अंगी ऐसे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काटी काढितची, विवेक श्रवणे खरपुसे, जेत व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे, बुद्ध्यादिकांचे सुषुम्नेचे नितोंडे, गिळीजे प्राणापानाचे लोंडे, बोहणीयेसीची एवढे, भारी जेथ जे सारसाही विघडता, होय वोहा हुनी वत्स काढिता, ना भळंगू दवडिता, भाणयावरुनी पै माये पुढवनी बाळक, काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मीना, तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांतू होयते वीर, विराग साती, ऐसा जया सुखाचा आरंभू, दावी काठिण्याचा क्षोभू, मग क्षीराब्धी लाभू, अमृताचा जैसा पहिलया वैराग्य गरळा, धैर्य शंभू बोडवी गळा, तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे, पै कोलिताही कोपे ऐसे, द्राक्षांचे हिरवे पण ऐसे, ते परिपाकी का जैसे, माधुर्या ते वैराग्याधिक तैसे, पिकलिया आत्मप्रकाशे, मग वैराग्ये सिंह नाशे, अविद्या जात, तेव्हा सागरी गंगा जैसी, आत्मी मिनल्या बुद्धी तैसी, अद्वयानंदाची आपैसी, खाणी उघडे ऐसे स्वानुभव विश्रामे, वैराग्य मूळ जे परिणमे, ते सात्विक येणे नामे, बोलिजे सुख विषयेंद्रिय संयोगाद्यत्तदग्रे मृतोपमं, परिणामे विषमीव तत्सुखं राजसं स्मृतम्, आणि विषयेंद्रिया मेळू होता धनंजया, जे सुख जाय थडिया, सांडुनी दोन्ही अधिकारिया रिगता गावो, होय जैसा उत्साहो,
कारिणावरी विवाहो विस्तारिला, नाना रोगिया जिभेपासी, केळे गोड साखरेसी, का बचनागाची जैसी मधुरता पहिली. पहिले संवचोराचे मैत्र, हाट भेटीचे कलत्र, का लाघवियाचे विचित्र विनोद ते. तैसे विषयेंद्रिय दोखी, जे सुख जीवाते पोखी, मग पडिला खडकी हंसू जैसा. तैसी जोडी आगवी आटे, जीविताचा ठाय फिटे, सुकृताची आई सुटे धनाची गाठी. आणिक भोगिले जे काही, ते स्वप्न तैसे होय नाही, मग हानीच्याची घाई लोळावे उरे. ऐसे आपत्ती जे सुख, ऐहिकी परिणमे देख, परत्री की रविख होऊनी परते. जे इंद्रिय जाता लळा, दिदले या धर्माचा मळा, जाळूनी भोगी जे सोहळा विषयांचा जेत. तेथ पातके बांधिती ठावो, ती नरकी देती ठावो, जेणे सुखे हा अपावो परत्री ऐसा. पैनामे विष मौरे, परी मारुनी अंती खरे, तैसे आधी जे गोडी रे अंती कडू. पार्थाते सुखसाचे, वळिले आहे रजाचे, म्हणून न शिवे तयाचे अंग कही. यदग्रेचानुबंधेच सुखम मोहनमात्मनः, निद्रालस्य प्रमादोत्थम तत्ताम समुदारुतम. आणि अपेयाचे निपाने, अखाद्याचे निभोजने, स्वैरस्त्री सन्निधाने, होय जे सुख का पुढिलाचे निमारे, नातरी परस्वापहारे. जे सुख अवतरे भाटांच्या बोली, जे आलस्यावरी पोखिजे, निद्रे माझी जे देखिजे, जयाच्या आद्यंती भुलिजे आपुली वाट. ते गा सुख पार्था, तामस जाण सर्वथा, हे बहुन सांगोची जे कथा असंभाव्य हे. ऐसे कर्मभेदे मुदले, फळ सुखही त्रिधा झाले, ते हे यथागमे केले गोचर तुझ. ते करता कर्म कर्मफळ, ये त्रिपुटी एकी केवळ, वाचुने काहीची नसे स्थूल सूक्ष्मी ये. आणि हे तम त्रिपुटी, तिही गुणी इही किरीटी, गुंफिली असे पटी तांतुवी जैसी. न तदस्ति पृथिव्यां वा दिवी देवेषु वा पुनः, सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. म्हणून प्रकृतीच्या अवलोकी, न बंधी जे इही सत्वादिकी, तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी आथी वस्तू. कैचा लोवे विण कांबळा, मातीये विण मोदळा, कांजळे विण कल्लोळा होणे. तैसे न होनी गुणाचे, सृष्टीची रचना रचे, ऐसे नाही चिगासाचे प्राणिजात. या लागी हे सकळ, तिही गुणांचे ची केवळ, घडले आहे निखिळ ऐसे जाण. गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली सिनानी उळिगे. ब्राह्मण क्षत्रिय विषाम क्षूद्राणां च परंतप, कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. तेची चारी वर्ण पुससी जरी कोण कोण, तरी जया मुख्य ब्राह्मण दुरेचे का. ये क्षत्रिय वैश्य दोन्ही, तेही ब्राह्मणाच्याची मानी जे मानी, जे ते वैदिक विधानी योग्य म्हणूनी. चौथा शूद्रू तो धनंजया, वेदू लागू नाही तया, तरी वृत्ती वर्णत्रया अधीनतयाची. तिये वृत्तीची या जवळिका, वर्णा ब्राह्मणादिका, शूद्रही की देखा चौथा झाला. जैसा फुलाचे निसंगाते, तांतु तुरंबिजे श्रीमंते, तैसे द्विजसंगे शूद्राते स्वीकारी श्रुती. ऐसैसी गा पार्था, हे चातुर्वर्णे व्यवस्था, करू आता कर्मपथा यांची या रूपा. जी गुणी ते वर्णचारी, जन्म मृत्यूंची एकातरी, चुकोनिया ईश्वरी पैठे होती. जिये आत्मप्रकृतीचे इही, गुणी सत्वादिकी तिही, कर्मे चौघा चहूठाई वाटिली वर्णा. जैसे बापे जोडिले लेका, वाटिले सूर्ये मार्गपांथिका, नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. तैसी प्रकृतीच्या गुणी, जया कर्माची वेल्लावणी, केली आहे वर्णी चहूही. तेत सत्वे आपल्या अंगी, समीन निमीन भागी, दोघे केले नियोगी. ब्राह्मण क्षत्रिय आणि रजपरी सात्विक, तेत ठेविले वैश्यलोक, रजची तम भेसक, तेत शूद्र तेगा. ऐसा एकाची प्राणीवृंदा, भेदू चतुर्वर्णधा, गुणीची प्रबुद्धा केला जाण. मग आपुले ठेविले जैसे, आई तेची दीपे दिसे, गुणभिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. तेची आता कोण कोण,
वर्णविहिताचे लक्षण हे सांगो ऐक श्रवण सौभाग्यनिधी शमोदमस्तपशौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं तरी सर्वेंद्रियांची या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी ऐसा बुद्धीचा उपरमू तया नाम मणिपेशमू तो गुणगा उपक्रमू जया कर्माचा आणि बाह्येंद्रियांचे धेंडे पिटुनी विधीचे निदंडे नेदिजे अधर्माकडे कहीची जाओ तो पैगा क्षमा विरजा दमू गुण जेथ दुजा आणि स्वधर्माची या ओजा जिणे जे का सटवीची ये राती नवी संबिजे जेवी वाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा तया नाम तप ते तिजया गुणाचे रूप आणि शौचही निष्पाप द्विविध जेथ मनभाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले ऐसे सबाय जियाले साजिरे जे का तया नाम शौच पार्था तो कर्मी गुण जे चौथा आणि पृथ्वीचे या परी सर्वथा सर्व जे सहाणे ते गा क्षमा पांडवा गुण जेत पाचवा स्वरा माझी सुहावा पंचमू जैसा आणि वाकडे निवोगेसी गंगा वाहे उजुची जैसी कापुटी वळला ऊसी गोडी जैसी तैसा विषमाही जीवा लागी उजुकारू बरवा ते आर्ज बघा सहावा जेथीचा गुण आणि पाणीये प्रयत्ने माळी अखंड जचे झाडामुळी परी ते आगवेची फळी जाणे जेवी तैसे शास्त्राचारे तेणे ईश्वरूची एकुपावणे हे पुढे जे का जाणणे ते एथ ज्ञान ते गा कर्मी जिये सातवा गुण होये आणि विज्ञान हे पाहे एवं रूप तरी सत्वशुद्धीची वेळे शास्त्रे का ध्यान बळे ईश्वर तत्वीची मिळे निष्टंक बुद्धी हे विज्ञान बरवे गुणरत्न जेथ आठवे आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण पैराजमुद्रा अथिलिया प्रजा भजे बलतया तेवी शास्त्रे स्वीकारिलिया मार्गमात्रा ते आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे तो नववा गुण जेणे कर्म ते साच एवं नवही शमाधिक गुण जेथ निर्दोष ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे तो नवगुण रत्ना करू या नवरत्नांचा हारू न फेडी तले दिन करू प्रकाशु जैसा नाना चापा चांपवळी पूजिला चंद्रुचंद्रिका धवळला का चंदनू निजे चर्चिला सौरभ्ये जेवी तेवी नवगुण टिकलग लेणे ब्राह्मणाचे अव्यंग कही चिन संडी अंग ब्राह्मणाचे आता उचित जे क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगो ऐक प्रज्ञेची या बरोवरी शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं युद्धे चाप्य पलायनं दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं तरी भानु हा तेजे नापेक्षी जेवी विरजे कासिंहेन पाहिजे जावळ्या ऐसा स्वयंभ जो जीवे लाटू सावाई विण उद्भटू ते शौर्य गाजेत श्रेष्ठू पहिला गुण आणि सूर्याचे नि प्रतापे कोडीही नक्षत्र हरपे नातो तरीन लोपे सचंद्रीतिही तैसेनी आपले प्रौढी गुणे जगाया विस्मयो देणे आपण तरीन क्षोभणे कायसे नाही ते प्रागल्भ्य रूप तेजा जिये कर्मी गुण दुजा आणि धीरू तो तिजा जेतीचा गुण वरी पडलिया आकाश बुद्धीचे डोळे मानस झाकी नाते परियेस धैर्य जेते आणि पाणी हो का भलते तुके परी ते जिणवनी पद्म फाके का आकाश उंचिया जिंके आवडे तया ते तेवी विविध अवस्था पातलिया जिणवनी पार्था प्रज्ञा फळ तया अर्था वेज देणे जे ते दक्षत्वगा चोख जेथ चौथा गुण देख आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का माहेवणी प्रयत्नेसी चुक विजे सेजे जैसी रिपू पाटी निदिजे तैसी समरांगणी क्षत्रियाचे या आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी चहू पुरुषार्था शिरी भक्ती जैसी आणि झाले नि फुले फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्मा करू नाना आवडीचे निमापे चांदणे भलतेणे घेपे पुढीलांचे निसंकल्पे तैसे जे देणे ते उमपगा दान जे तसावे गुणरत्न आणि आज्ञे एकायतन होणे जे का
पोषुनी अवयव आपुले करवी जती मानविले तेवी पालणे लोभविले जगजे भोगणे तया नाम ईश्वर भावो जो सर्व सामर्थ्याचा ठावो तो गुणान माझी रावो सातवा जेत ऐसे जे शौर्यादिकी इही सात गुण विशेखी अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे जगी पवित्र ते सहज जाण क्षात्र क्षत्रियांचे नाना क्षत्रिय नव्हे नरू तो सत्व सोनयाचा मेरू म्हणून गुणस्वर्गा आधारू साता इया नातरी सप्तगुणार्णवी परिवारली बरवी हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगी तसे तो का गुणांचे साताही ओघी हे क्रिया ते गंगा जगी तया महो दधीची या अंगी विलसे जैसी परी हे बहु असो देख शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षत्र जातीसी आता वैश्याची ये जाती उचित जे महामती ते ऐकेगा निरुती क्रिया सांगो कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम तरी भूमी बीज नांगरू यया भांडवलाचा आधारू घेऊन लाभू अपारू मेळबणे जे किंबहुना कृषी जिणे गोधने राखो निवर्तणे का समरघीची विकणे मरघी वस्तू एतुलाची पांडवा वैश्याते कर्माचा मेळावा हा वैश्यजाती स्वभावा आतुला जाण आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण ययांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म पै द्विज सेवे परवते धावणे नाही शूद्राते एवं चतुर्वर्णोचिते दाविली कर्मे स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नर स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदन्ति तच्छृणु आता येची विचक्षणा वेगळा लिया वर्णा उचित जैसे कर्णा शब्दाधिक नातरी जळदच्युता पाणिया उचित सरिता सरितेसी पंडुसुता सिंधुचितू तैसे वर्णाश्रमवशे जे करणी आले असे गोरे या अंगा जैसे गोरेपण तया स्वभाव विहिता कर्मा शास्त्राचे निमुखे विरोत्तमा प्रवर्तावया लागे प्रमा आढळ कीजे पै आपुले चिरत्न थिते घेपे पारखियाचे निहाते तैसे स्वकर्म आपयते शास्त्रे करावी जैसी दिठी असे आपुलिया ठाई परिदीपे वीण भोग नाही मार्गून लाहता काही पाय असता होय म्हणून ज्ञाती वशे साचारू सहज असे जो अधिकारू तो आपुला लिया शास्त्रे गोचरू आपण कीजे मग घरीचा चिठेवा जेवी डोळ्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा आढळू असे तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले ते विहित जो आपुले आचरेगा परी आळसू सांडुनी फळकाम दवडुनी अंगे जिवे मांडुनी तेथे भरू ओघी पडिले पाणी नेणे अनानी वाहणी तैसा जाय आचरणी व्यवस्थवनी अर्जुना जो या परी ते विहित कर्म स्वये करी तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय जे अकरणा आणि निषिद्धा न वचेची काही संबंधा म्हणून भवा विरुद्धा मुकला तो आणि काम्यकर्माकडे न परतेची जेथ कोडे तेथ चंदनाचेही खोडे नलेची तो येर नित्य कर्मतम फळत्यागे वेचिले सर्व म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे ऐसे निशुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके जे सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमा नाना कर्म मार्गश्रमा शेवटू जेथ मोक्ष फळे दिदली ओल जे सुकृत तरुचे फूल तये वैरागी ठेवी पाऊल भंवरू जैसा पाही आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा सांगतया अरुणाचा उदयो त्या वैराग्याचा ठाव पावे किंबहुना आत्मज्ञान जेणे हाता ये निधान ते वैराग्य दिव्यांजन जीवेले तो ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जायतया पंडुसुता अनुसरो निविहिता कर्मायया हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची पै आगवाची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी की तयाची नामे जैसी तपेतिया केली का बाळका एकी माये वाचोनी जिणे काय आहे म्हणून सेविजे की तो होये पाटाचा धर्मू नाना पाणी म्हणून मासा गंगा न सांडिता जैसा
सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला. तैसे आपुलिया विहिता उपायो असे न विसंबिता. ऐसा कीजे की जगन्नाथा आवारू पडे. अगा जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत. म्हणून केली या निभ्रांत सापडेची तो. पै जीवाचे कसी उतरली ते दासी की गोसाविण झाली. सी सेवेची तया मविली वही जेवी. तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. येर तेगा पांडवा वाणिज्य करणे यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं. स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानव. म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची खूण पाळिली. जयापासून का आली आकाराभूते. जो अविद्येची या चिंदिया गुंडुनी जीव बाहुलिया. खेळवी तसे तिगुणिया अहंकार रज्जू. जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित. झाले आहे दीपजात तेजे जैसे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणून तिये पूजे रिजलेनी आत्मराजे. वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. जिये वैराग्य दशे ईश्वराचे निवेदवशे. हे सर्व ही नावडे जैसे वात होय. प्राणनाथाची या आदी विरहणी ते जिणेही बादी. तैसे सुख जात त्रिशुद्धी दुःखची लागे. सम्यक ज्ञान नुदय जता वेधेची तन्मयता. उपजे ऐसी योग्यता बोधाची लाये. म्हणून मोक्ष लावा लागी जो व्रते वाहतसे अंगी. तेणे स्वधर्म आस्था चांगी अनुष्ठावा. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मास्त्वनुष्ठितात. स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. अगा आपुला हा स्वधर्मू आचरणी जरी विषमू. तरी पहावा तो परिणामू फळेल जेणे. जय सुखा लागी आपण पया निंबची आथी धनंजया. तहे कडवटपणा तयाची या उबगिजेना. फळणया ऐलीकडे केळी ते पाहता आसमोडे. ऐसी तेजली तरी जोडे तैसे के गोमटे. तेवी स्वधर्मू साकडू देखो निकेला जरी कडू. तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. आणि आपुली माये कुब्ज जरी आहे तरी जिये ते नोहे स्नेह कुर्रे की. येरी जिया पराविया रंबे हुनी बरविया. तिया काय कराविया बाळके तेणे. अगा पाणिया हुनी बहुवे तुपी गुण कीर आहे. परिमीना काय होय असणे तेत. पै आगविया जगाचे विख ते विख किडियाचे पियुख. आणि जगा गुळते देख मरणतया. म्हणून जे विहित जया जेणे फिटे संसाराचे धरणे. क्रिया कठोर तर्री तेणे तेची करावी. येरा पराचारा बरविया ऐसे होईल टेकलेया. पायांचे चालणे डोईया केले जैसे. या लागी कर्म आपुले जे जाती स्वभावे असे आले. ते करी तेणे जिंतले कर्मबंधाते. आणि स्वधर्मुची पाळावा परधर्मू तो गाळावा. हा नेमू ही पांडवा नक्की जेची पैगा. तरी आत्मा दृष्ट नोहे तम कर्म करणे का ठाये. आणि करणे तेथ आहे आयासु आधी. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. सर्वारंभा हि दोषेण धूमे नाग्निरिवावृताः. म्हणून भलतीये कर्मी आयासु जर्री उपक्रमी. तरी काय स्वधर्मी दोषू सांगे. आगा उजू वाटा चालावे तर्री पायची शिणवावे. आडराने धावावे तर्री तेची पैशिळा का सिदोरिया. दाटणे एक धनंजया परिजे वाहता विसावया. बिडिजे ते घेपे एरवी कणा आणि भूसा. कांडिता ही सोसू सरिसा. जेची रंदन श्वान मांसा तेची हवी. दधी जळाची या घुसळणा व्यापार सारिखेची विचक्षणा. वाळूवे तिळा घाणा गाळणे एक. पै नित्य होम देयावया का सैरा आगी सुवावया. फुंकिता धू धनंजया साहणे तेची. परिधर्मपत्नी धांगडी पोसिता जरी एकी ओढी. तरी का अपरवडी अणावी अंगा. हागा पाठी लागला घाई मरण चुकेची पाही. तरी समोरला काही आगळेन कीजे. कुळस्त्री दांड्याचे घाये परघर रिगाली ही जरी साहे. तरी स्वपती ते वाये सांडिले की. तैसे आवडते ही करणे न निपजे शिणल्या विणे. तरी विहित बारे कोणे बोले बारी.
वरी थोडेची अमृत घेता सर्वस्व वेचो का पंडुसुता जेणे जोडे जीविता अक्षयत्व येर काह्या मोले वेचुनी विष पियावे घेऊनी आत्महत्येसी निमोनी जाई जे जेणे तैसे जाचुनी या इंद्रिये वेचुनी आयुष्याचे निदिये साचले पापी आन आहे दुःखा वाचुनी म्हणून करावा स्वधर्मू जो करिता हिरो निघे श्रमू उचित देईल परमू पुरुषार्थ राजू या कारणे किरीटी स्वधर्माची ये राहटी न विसंबिजे संकटी सिद्ध मंत्र जैसा का नाव जैसी उदधी महारोगी दिव्यौषधी न विसंबिजे तया बुद्धी स्वकर्म येत मग ययाची गा कपिध्वजा स्वकर्माची या महापूजा तोषला इशू तमरजा झाडा करुणी शुद्ध सत्वाची या वाटा आणि आपुली उत्कंठा भवस्वर्ग काळकूटा ऐसे दावी जिये वैराग्य येणे बोले मार्गा संसिद्धी रूप केले किंबहुना ते आपले मेळवी खागे मग जिंतीली आहे भोये पुरुष सर्वत्र जैसा होय का झालाही जेल आहे ते आता सांगू असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति तरी देहादी कही संसारी सर्वही मंडले से जे गुफिरे ते तना तुडे तो वागुरे वारा जैसा पै परिपाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय पुत्रवित्त कलत्र हे झाली आहे स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे हे असो विषय जाती बुद्धी पोळली ऐसी मागवती पाऊले घेऊन एकांती हृदयाचारी गे ऐसया अंतःकरण बाह्य येता तयाची आण नमोडी समर्था भेण दासी जैसी तैसे ऐक्याची ये मुठी माझी वडे चित्त किरीटी करुणी वेधी नेहटी आत्मयाच्या तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे निमणे जालेची आहे आगी दडपलिया धुये राहिजे जैसे म्हणवनी नियमिलिया मानसी स्पृहा नासवनी जाया पैसी किंबहुना तो ऐसी भूमिका पावे पै अन्यथा बोधू आगवा मावळोनी तया पांडवा बोधमात्रीची जीवा ठावो होय धरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तवन उपकरे काहीच करू ऐसी कर्मे साम्य दशा होयते त वीरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेची गा रात्रीची चौपाहरी वेचलिया अवधारी डोळ्यात तमारी मिळे जैसा का येऊनी फळाचा घडू पारुषवी केळीची वाडू श्री गुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सुतया मग आलिंगिला पौर्णिमा जैसा उणी वसांडी चंद्रमा तैसे होय वीरोत्तमा गुरुकृपा तया तेव्हा अबोधू मात्र असे तो तम तया कृपा नासे तेत निशी सवे जैसे अंधारे जाय तैसी अबोधाची कुशी कर्म करता कार्य ऐशी त्रिपुटी असे ते जैशी गाभिणी मारिली तैसेची अबोधना शासवी नाशी क्रियाजात आगमे ऐसा समूळ संभवे संन्यासू हा येणे मूळ ज्ञान संन्यासे दृश्याचा जेथ ठाओ पुसे तेत बुजावे ते आपैसे तोची आहे चेलियावरी पाही स्वप्नीची यातिये डोही आपण याते काही काढू जाई जे तैमी नेणे आता जाणेन हे सरले तया दुःस्वप्न जाला ज्ञातृज्ञेया विहीन चिदाकाश मुखाभासेसी आरिसा परवता नेलिया वीरेशा पाहतेपणे विन जैसा पाहता ठाके तैसे नेणणे जे गेले तेणे जाणणेही नेले मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची तेथ स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया म्हणून प्रवादू तया नैष्कर्म्यू ऐसा ते आपुले आपण पे असे तेची होऊन आरोपे तरंगू का वायू लोपे समुद्रू जैसा तैसे न होणे निपजे ते नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे सर्व सिद्धीत सहजे परमेची देवळाची या कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा तैसे आपुले नेणणे फेडी जे का जाणणे तेही गिळूनी असणे ऐसी जे दशा तिये परते काही निपजणे आन नाही म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते
सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे। समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञातस्य या परा। परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरुकृपा लब्धी काळी पावे। उदयताची दिन करू प्रकाशुची आते अंधारू। का दीप संगे कापुरू दीपुची होय तया लवणाची कणिका मिळत खेवो उदका उदकची होऊनी देखा ठाके जीवी। का निद्रतूचे विलिया स्वप्नी सिनिदवाया जाऊनी आपण पया मिळे जैसा तैसे जया कोणासी दैवे। गुरुवाक्य श्रवणाची सवे द्वैत गिळोनी विसंवे आपण या वृत्ती तयासी मग कर्म करणे। हे बोली जैलची कवणे आकाशा येणे जाणे आहे काही म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही। परी ऐसे जरी हे काही नव्हे जया काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवणी कुजो। ए रमी स्वकर्माचे निवन्नी काम्य निषिद्धाची या इंदनी रजत मे कीर दोन्ही जाळिली याथी। पुत्रवित्त परलोकू हे यातींचा अभिलाखू घरी होय पायिकू हे झाले। इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती तिये प्रत्याहार तीर्थी नाणिली कीर। आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी सकळ घेऊन गेले अडळ वैराग्यपद। ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी ते सामुग्री कीर पुरी मेळविली। आणि तेची समयी सद्गुरु भेटले पाही तेवीची तिही काही वंचिजेना। परी वो कध घेत खेवो काय लाभे आपुला ठावो का उदय जताची दिव। मध्यान्न होय सुक्षेत्री आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे तरी आलोट फळ भेटे। परी वेळे की गा जोडला मार्गू प्रांजळू मिनला सुसंगाचाही मेळू तरी पाविजे वाचुनी वेळू लागे चिकी। तैसा वैराग्य लाभू झाला वरी सद्गुरुही भेटला जीवी अंकुर फुटला विवेकाचा। तेणे ब्रह्म एक आथी येर आघवीची भ्रांती ही कीर प्रतिती गाढ केली। परी तेची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचेही काम सरे जेथ। जया तिन्ही अवस्था पोटी जिरवी जेगा किरीटी तया ज्ञानासी मिठी देजे वस्तू। ऐक्याचे एकपण सरे जेथ आनंद कणुही विरे काहीची नुरोनी उरे जे काही गा। तिये ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होऊनी असणे ते क्रमेची करुणी तेणे पाविजे पै। भुकेलिया पासी ओगरिले षडरसी तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जेवी। तैसा वैराग्याचा ओलावा विचाराचा तो दिवा आंबुथिता आत्मठेवा काढीची तो। तरी भोगीजे आत्मवृद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली। तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करीगा सुगम तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगो। बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादी विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च। तरी गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थतटा धुनिया मळकटा बुद्धीचा तेणे। मग राहुने उघडिली प्रभाचंद्रे आलिंगिली तैसी शुद्धत्वे जडली आपणया बुद्धी। सांडुनी कुडे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्वत्यागे स्वचिंतनी पडली तैसी। आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नेऊ नेऊ निरंतर इंद्रियी केले थोर शब्दाधिक जे। ते रश्मी जाळ काढले या मृगजळ जायलया तैसे धृती रोधे तया पाचाही केले। नेणता अधमाचिया अन्ना खादलिया कीजे वमना तैसी ओकविली सवासना इंद्रिये विषयी। मग प्रत्यगा वृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे ऐसे प्रायश्चित्ते धुवटे केली येणे। पाठी सात्विके धीरे तेणे शोधारली तिये करणे मग मनेसी योगधारणे मेळविली। तेवीची प्राचीने इष्टानिष्टे भोगेसी येऊनी भेटे तेथ देखलियाही ओखटे द्वेषू न करी ना गोमटेचे विपाये ते आणुनी पुढा सुये तया लागी न होये साभिलाषू। या परी इष्टानिष्टी रागद्वेष किरीटी तेजुनी गिरी कपाटी निकुंजी वसे।
विविक्तसेवी लघ्वाशी यत वाक्काय मानस ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं शमुपाश्रितः गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाची याची मांदिया एकलेया शमदमाधिकी खेळे न बोलणेची चावळे गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू आणि अंगाबळे यावे ना तरी क्षुधा जावे का जिभेचे पुरवावे मनोरथ भोजन करिता विखी ययातीही ते न लेखी आहारी मिती संतोषी मापन सुये अशनाचे निपावके हरपता प्राणू पोखे इतुकियाची बागू मोटके अशन करी आणि परपुरुषे कामिली कुळवधू अंगण घाली निद्रा लस्या न मोकली अशन तैसे दंडवताचे निप्रसंगे भुई हन अंग लागे वाचुनी येर नेगे राभस्यतेत देह निर्वाहा पुरते राहटवी हाता पायाते किंबहुना आपयते सबाय केले आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखो ने दिवीरा ते तके वाग व्यापारा अवकाशू असे ऐसे निदेह वाचा मानस हे जिणवणी बाह्य प्रदेश आकळिले आकाश ध्यानाचे तेणे गुरुवाक्ये उठविला बोधी निश्चयो आपुला न्याहाळी हाती घेतला अरिसा जैसा पैध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी गा तेत ध्येय ध्यान ध्याता ययातिही एकरूपता होय तम पंडुसूता की जेते गा म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानी झाला दक्षू परिपुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा अपान रंध्रद्वया माझारी धनंजया पार्ष्णी पिंडुनिया कावरू मूळ आकुंचुनी अध देवनी तिन्ही बंद करुनी एकवद वायुभेदी कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकाशुनी आधारादी भेदुनी आज्ञावरी सहस्त्रदळाचा मेघू पियुषे वर्षोनी चांगू तो मूळवरी वोगू आणुनिया नाचतया पुण्यगिरी चितभैरवाच्या खापरी मनपवनाची खीचपुरी वाडुनिया जालिया योगाचा गाडा मेळावा सुनी हा पुढा ध्यान मागेली कडा स्वयंभ केले आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पैठी हो आवया निर्विघ्नी आधी चितेने वीतरागते सारिखा जोडुनी ठेविला सखा तो आगवियाची भूमिका सवे चाले पहावे दिसे तमवरी दिठी तेन संडी दीप जरी तरी के आये अवसरी देखावया तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जायलया तम वैराग्याती तया भंगुकायचा म्हणून सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू करुणी झाला योग्यू आत्मलावा ऐसी वैराग्याची अंगी बाणुनिया वज्रांगी राजयोग तुरंगी आरुडला वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे खंडे ऐसे निसंसार रणा आतू अंधारी सूर्य तैसा असे जातू मोक्ष विजय श्रीचे वरेतू हो आवया लागी अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते तेथ आडवावया आले दोष वैरीजे धोपटिले तया माझी पहिले देहांकारू जो न मोकली मारुनी जीवोने दी उपजवोनी विचंबवी खोडा घालुनी हाडांचिया तयाचा देह दुर्गहा थारा मोडूनी घेतला तो विरा आणि बळा हा दुसरा मारिला वैरी जो विषयाचे निनावे चौगुणेही वरी थावे जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा तो विषय विषाचा अथावो आघविया दोषांचा रावो परिध्यान खड्गांचा घावो सायेल कैचा आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तेची घालुनी बुंती अंगी जो वाजे जो सन्मार्गा भुलवी मग अधर्माच्या आडवी सुनी वाघा सापडवी नरकाधिका तो विश्वासे मारिता रिपू निवटुनी घातला दर्पू आणि जयाचा आहा कंपू तापसासी क्रोधा ऐसा महादोखू जयाचा देखा परिपाकू भरिजे तम अधिकू रिता होय जो तो कामू कोणेच ठाई नसे ऐसे केले पाही की तेची क्रोधाही सहजे आले मुळाचे तोडणे जैसे हो एका शाखोद्देशे कामू नाशले नाशे तैसा क्रोधू म्हणून काम वैरी झाला जेथ ठाणोरी
ते तसरली वारी क्रोधाची आणि समर्थू आपुला खोडा शिसे वाहवी जैसा होडा तैसा भुंजवनी जो गाढा परिग्रहो जो माथाची पालाणवी अंगा अवगुण घालवी जीवे दांडी घेववी ममत्वाची शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे घातले आहाती फासे निसंगा जेणे घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होऊनी अवतरे नागवियाही शरीरे लागला आहे ऐसा दुर्जयो जो परिग्रहो तयाचा फेडून ठावो भवविजयाचा उत्साह भोगी तसे जो तेत अमानित्वा आगवे ज्ञानगुणाचे जे मेळावे ते कैवल्य देशीचे आगवे रावो जैसे आले तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा उगाणुनी तया परिवारू हो निया राहत अंगे प्रवृत्तीची ये राजबिधी अवस्था भेद प्रमदी कीजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण पुढा बोधाची एक कांबिवरी विवेक दृश्याची मांदिसारी योग भूमिका आरती करी येती जैसिया ते तरुद्धी सिद्धींची अनेके वृंदे मिळती प्रसंगे तिये पुष्पवर्षी अंगे नाहतसे तो ऐसे नि ब्रह्मैक्या सारिके स्वराज्य येता जवळिके झळंबीत आहे हरिके तिन्ही लोक तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरेची ना हे ना भलतेने व्याजे तो जयाते म्हणे माझे ते नोडवेची का तुझे अद्वितीय झाला पै आपुलिया एकी सत्ता सर्वही कवळुनिया पंडुसुता कही न लगती ममता धाडिली तेने ऐसा चिंतिलिया रिपुवर्गू अपमानिलिया हे जगू अपैसा योग तुरंगू स्थिर झाला वैराग्याचे गाडले अंगी त्राण होते भले तेही नावे कठिले तेव्हा करी आणि निवटी ध्यानाचे खांडे ते तुझे नाहीची पुढे म्हणून हातू आसुडे वृत्तीचाही जैसे रसौषध खरे आपले काज करुनी पुरे आपणही नुरे तैसे होतसे देखो निठाकिता ठावो धावता थिरावे पावो तैसा ब्रह्मसामिप्पे थावो अभ्यासू सांडी घडता महोदधीसी गंगा वेगू सांडी जैसी का कामिनी कांता पासी स्थिर होय नाना पळतीये वेळे केळीची वाडी मांटुळे का गावा पुढे वळे मार्गू जैसा तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखो नि गोचरू ऐसा साधन हाती येरू हळूची ठेवी म्हणून ब्रह्मेसी तया ऐक्याचा समो धनंजया हो तसे तै उपाया बोटू पडे मग वैराग्याची गोंधळूक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योगफळाचाही परिपाक दशा जे का ते शांती पैगा सुभगा संपूर्ण ये तयाची अंगा तै ब्रह्म हो आवया जोगा होय तो पुरुषू पुनवे हुनी चतुर्दशी जे तुले उणे पण शशी का सोळे पाहुनी जैसी 15वी वाणी सागरीही पाणी वेगे संचरे ते रूप गंगे येर निश्चळ जे उगे ते समुद्रू जैसा ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडू आहे तेची शांतीचे निलवल आहे होय तो गा पै तेची होणे नवीन प्रतिती आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता येत ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषू तो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे जेणे निपजे रससोय तो तापुही जय जाय तै ते का होय प्रसन्न जैसी नाना भरतिया लगबगा शरत्काळी सांडीजे गंगा का गीत राहता उपांगा ओटू पडे तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमू तोही जेथे समूह होऊन जाय आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती ते भोगी तसे महामती योग्य तो गा तेव्हा आत्मत्वे शोचावे काही पावावया कामावे हे सरळे समभावे भरिते तया उदया येता गवस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हरवी जती दीप्ती अंगिका जेवी तेवी उठतिया आत्मप्रथा हे भूतभेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वास पायेतो पाटियेवरील अक्षरे जैसी पुसता येती करे तैसी हरपती भेदांतरे तयाची दृष्टी तैसेनी अन्यथा ज्ञानी जिये घेपती जागर स्वप्नी तिये दोन्ही केलेलीने अव्यक्ता माझी मग तेही अव्यक्त
बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडोनी जाय. जैसी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी. मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय. नाना चालीची या वाडी वाट होत जाय थोडी. मग पातला ठाई बुडी देऊनी निमे. का जागृती जवजव उद्दीपे तव तव निद्रा हारपे. मग जागी नलिया स्वरूपे नाहीच होय. हे ना आपुले पूर्णत्व भेटे. जेत चंद्रासी वाडी खुंटे तेत शुक्ल पक्षु आटे. निशेषु जैसा तैसा बोध्य जात गिळतू. बोधू बोधे ये मज आतू. मिसळला तेत साध्यंतू अबोधू गेला. तेव्हा कल्पांताची ये वेळे नदी सिंधूचे पेंडवळे. मोडूनी भरले जडे आ ब्रह्म जैसे. नाना गेलिया घटमट आकाश ठाके एकवट. का जळोनी काष्ठ काष्ठ वन्नीची होय. ना तरी लेणी यांचे ठसे आटोनी गेलिया मुसे. नामरूप भेदे जैसे सांडीचे सोने. ही असो चेईलया ते स्वप्न नाही झालिया. मग आपणची आपण या उर्जे जैसे. तैसा मी एक वाचुनी काही तया तया ही सकट नाही. हे चौथी भक्ती पाही माझी तोलाय. येर आरतू जिज्ञासू अर्थाती हे भजती जिये पंथी. ते तिन्ही पावोनी चौथी मणिपत आहे. एरमी ती जी ना चौथी हे पहिली ना सरती. पै माझी हे सहज स्थिती भक्ती नाम. जे नेणणे माझे प्रकाशुनी अन्यथा त्वे माते दाऊनी. सर्वही सर्वी भजवनी बुजावी तसे जे. जो जेत जैसे पाहू बैसे तया तेत तैसेची असे. हे उजियेडे का दिसे अखंडे जेणे. स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेनी असलेपणे. विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे. ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा. तो भक्ती या ओझा बोली जेगा. म्हणून आरताच्या ठाई हे आरती होऊन पाही. अपेक्षणीय जे काही ते मीच केला. जिज्ञासू पुढा विरेशा हेची होऊन जिज्ञासा. मी का जिज्ञास्यू ऐसा दाखविला. हेची होऊन अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना. करुणी अर्थाविधाना आणि माते. एवं घेऊनी अज्ञानाते माझी भक्ती जे हे वर्ते. ते दावी मज द्रष्ट्या ते दृश्य करुणी. येथे मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके. परी दुजे पण हे लटिके आरिसा करी. दुची चंद्रची घे साचे परी ये तुने हे तिमिराचे. जे एकची असे तयाचे दोन्ही दावी. तैसा सर्वत्र मीची मिया घे पतसे भक्ती इया. परिदृश्यत्व ही वाया अज्ञानवशे. ते अज्ञान आता फिटले माझे द्रष्टृत्व मज भेटले. निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे. पै जेव्हाही असे किडाळ तेव्हाही सोनेची अढळ. परी ते कीड गेलिया केवळ उरे जैसे. हागा पौर्णिमे आधी काही चंद्रुसावयवू नाही. परी तिये दिवशी भेटे पाही पूर्णता तया. तैसा मीची अज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे. मग द्रष्टृत्व ते सरे मियाची मी लाभे. म्हणून दृश्यपथा अति तू माझा पार्था. भक्ती योग चवथा म्हणित लागा. भक्त्या माम बिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः. ततो माम तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. या ज्ञानभक्ती सहज भक्तू एकवटला मज. मीच केवळ हे तुझ श्रुतही आहे. जे उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा. हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. ते हे कल्पादी भक्तिमिया भागवत मिशे ब्रह्मया. उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती. आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. हे मज मिळतीये वेळे तया क्रमयोगिया फळे. मग समस्तही निखिळे मियाची भरे. तेत वैराग्य विवेकेसी आटे बंद मोक्षेसी. वृत्ती ते आवृत्तीसी बुडवून जाय. घेऊनी ऐलपणाते परत्व हारपे जेथे. गिळूने चारी भूते आकाश जैसे. तया परी थडथाद साध्य साधनातीत शुद्ध. ते मी होऊनी एकवद भोगितो माते. घडोनी सिंधूची या अंगा सिंधुवरी तळपे गंगा. तैसा पाडू तया भोगा अवधारी जो. का अरिसयासी अरिसा उठुनी दाविलिया जैसा. देखणा अतिशयो तैसा भोगणातिये. हे असो दर्पणू नेलिया तो मुखबोधू ही गेलिया. देखले पण एकलेया अस्वादिजे जेवी.
चेलिया स्वप्न नाशे आपले ऐक्याची दिसे ते दुजे नवीन जैसे भोगी जे का तोची झालिया भोग तयाचा नगडे हा भावो जयांचा तीही बोले केवी बोलाचा उच्चारू की जय त्यांच्या नेणो गावी रवी प्रकाशी हन दिवी की व्योमालागी मांडवी उबिली ती हा गा राजन्यत्व नवता अंगी रावो राय पण काय भोगी का अंधारू हन आलिंगी दिन कराते आणि आकाशाचे नव्हे तया आकाश काय जाणवे रत्नाच्या रूपी मिरवे गुंजांचे लेणे म्हणून मी होणे नाही तया मीची आहे केही मग भजेल हे काही बोलो कीर या लागी तो क्रमयोगी मी जालाची माते भोगी तारुण्य का तरुणांगी जिया परी तरंग सर्वांगी तोय चुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना अवकाश नभी रुंठ तू जैसा तैसा रूप होऊनी माझे माते क्रिया विण तो भजे अलंकारू का सहजी सोनयाते जीवी का चंदनाची धृती जैसी चंदनी भजे आपैसी का अकृत्रिम शशी चंद्रिका ते तैसी क्रिया किरण साहे तर्री अद्वैती भक्ती आहे हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायसे तेव्हा पूर्वसंस्कार छंदे जे काही तो अनुवादे तेणे आळविले निवोदे बोलता मीची बोलतया बोलताची भेटे तेथे बोलिले हे न घटे ते मौन तम गोमटे स्तवन माझे म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता मौन होय तेणे तत्वता स्तवितो माते तैसेची बुद्धी का दिठी जे तो देखो जाय किरीटी ते देखणे दृश्य लोटी देखते चिदावी आरिसया आधी जैसे देखतेची मुख दिसे तयाचे देखणे तैसे मेळवी दृष्टे दृश्य जाऊन या द्रष्टे द्रष्टयासीची जय भेटे ते एकलेपणे न घटे द्रष्टेपणही ते तो स्वप्नीची या प्रिया चेवोनी झोंबो गेलिया ठाई जे दोन्ही होनिया आपणची जैसे का दोही काष्ठांची एक घृष्टी माझी वन्नी एकवटी तो दोन्ही हे भाषा अटी आपणची होय नाना प्रतिबिंबाती घेऊ गेलिया गवस्ती बिंबताही असती जाय जैसी तैसा मी होऊनी देखते तो घेऊ जाय दृश्यते ते तदृश्यते थिते द्रष्टत्वेसी रवी अंधारू प्रकाशिता दुरेची जेवी प्रकाशता तेवी दृष्टी नाही द्रष्टृता मी जालिया मग देखिजे ना न देखिजे ऐसी जे दशा निपजे ते दर्शन माझे साचोकारे ते भलतया ही किरीटी पदार्थाची या भेटी द्रष्टृदृश्या तिता दृष्टी भोगितो सदा आणि आकाश हे आकाशी दाटले न ढळे जैसे मिया आत्मेन आपण पे तैसे जाले तया कल्पांती उदक उदके रुंधिलिया वाहू ठाके तैसा आत्मेनि मिया एके कुंदला तो पाव आपण पया ओळगे केवी वन्नी आपण पया लागे आपण पाणी रिगे स्नाना कैसे म्हणून सर्व मी झालेपणे ठेले तया येणे जाणे तेची गा यात्रा करणे अद्वयामज पैजळावरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमिला तेणे जे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालावे ते तो याची एक आघवे म्हणून या गेलियाही भलते उता उदकपणे पंडुसुता तरंगाची एकात्मता नमोळीची जेवी तैसा मीपणे हा लोटला तो आघवे याची मज आतू आला या यात्रा होय भला कापडी माझा आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे तरी मीची तो तेणे मिशे भेटे तया तेत कर्म आणि करता हे जाऊनी पंडुसुता मिया आत्मेनी मज पाहता मीची होय पै दर्पणाते दर्पणे पाहिलिया होयन पहाणे सोने झाकिलिया सुवर्णे न झाके जेवी दीपाते दीपे प्रकाशिजे ते न प्रकाशणेची निपजे तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैचे कर्म ही करीतची आहे जे करावे हे भाष्य जाये तैन करण्याची होय तयाचे केले क्रिया जात मी झालेपणे घडे काही चिन करणे तयाची नाव पूजणे कुणेचे माझे म्हणून करीतया ही ओजा तैन करणे हेची कपिध्वजा निपजे तिया महापूजा पूजी तो माते एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वया मज गमन तो चाले तेची
तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी. जैसे कनकेसी कांकणे असे जे अनन्यपणे, तो भक्तियोगे येणे मजसी तैसा. उदकी कल्लोळू कापुरी परिमळू, रत्नी उजाळू अनन्यू जैसा. किंबहुना तंतुसी पटू कामृत्तिकेसी घटू, तैसा तो एकवटू मजसी माझा. या अनन्य सिद्धा भक्ती या आघवाची दृश्य जाती, मज आपण पेया सुमती. द्रष्टया ते जाण तिन्ही अवस्थांचे निद्वारे, उपाध्यू पहिताकारे भावा भावरूप स्फुरे दृश्य जे हे. ते हे आगमेची मी द्रष्टा, ऐसिया बोधाचा माझी वटा. अनुभवाचा सुबटा धेंडा तो नाचे, रज्जू झालिया गोचरू आभासता तो वेळाकारू. रज्जूची ऐसा निर्धारू होय जेवी, भंगारा परते काही लेणे गुंजही भरी नाही. हे आटुनिया ठाई की जे जैसे, उदका एका परते तरंग नाही चिही निरुते. जाणो नितया आकाराते नघे पे जेवी, ना तरी स्वप्न विकारा समजता. चेवनिया उमाणे घेता, तो आपण पया परवता निदिसे जैसा. तैसे जे काही आती नाती येणी होय ज्ञेय स्फूर्ती. ते ज्ञाताची मी हे प्रतिती होऊ निवोगी. जाणे अजू मी अजरू, अक्षयो मी अक्षरू, अपुरू मी अपारू, आनंदू मी अचळू मी अच्युतू, अनंतू मी अद्वैतू, आद्यू मी अव्यक्तू, व्यक्तू ही मी. ईश्य मी ईश्वरू, अनादि मी अमरू, अभय मी आधारू, आदेय मी. स्वामी मी सदोदितू, सहजू मी सततू, सर्व मी सर्वगतू, सर्वातीतू मी. नमामि पुराणू, शून्यू मी संपूर्णू, स्थूलू मी अणू, जे काही ते मी. अक्रियू मी एकू, असंगू मी अशोकू, व्याप्तू मी व्यापकू, पुरुषोत्तमू मी. अशब्दू मी अश्रोतृ, अरूपू मी अगोत्रू, समू मी स्वतंत्रू, ब्रह्म मी परू. ऐसे आत्मत्वे मजे एकाते, या अद्वय भक्ती जाणून निरुते. आणि याही बोधा जाणते तेही मीची जाणे. पैचेईले या नंतरे आपुले एकपण उरे, तेही तोवरी स्फुरे तयाशीची जैसे. का प्रकाशता अर्कू, तोची होय प्रकाशकू, तयाही अवेदा द्योतकू, तोची जैसा. तया वेद्यांच्या विलयी केवळ वेदकू उरे पाही, तेणे जाणवे तया तेही ही जो जाणे. तया अद्वयपणा आपुलिया, जाणती ज्ञप्ती जे धनंजया. ते ईश्वरची मी हे तया बोधासी ये. मग द्वैतातीत मीची आत्मा एको निभ्रांत, हे जाणोनी जाणणे जेथ अनुभवी रिगे. तेथ चेईलया एकपण, दिसे जे आपुलया आपण. तेही जाता नेणो कोण होई जे जेवी. का डोळा देखती एक क्षणी, सुवर्णपण सुवर्णी, नाटिता होय आटणी अलंकाराचीही. ना लवण तोय होय, मग क्षारता तोय त्वे राहे. तेही जिरता जेवी जाये झाले पण ते. तैसा मी तो हे जे असे, ते स्वानंदानुभव समरसे. कालवनिया प्रवेशे मजची माझी, आणि तो हे भाष्य जेथ जाये. तेथे मी हे कोणासी आहे, ऐसा मी ना तो तिये सामाये. माझ्याची रूपी जेव्हा कापूर जणो सरे, तयाची नाम अग्निपुरे. मग उभयातीत उरे आकाश जेवी. का धाडलिया एका एकू, वाडे तो शून्य विषेकू. तैसा आहे नाहीचा शिकू मीची मगाती. तेत ब्रह्मा आत्मा ईशू, या बोला मोडे सौरसू. न बोलणे याही पैसू नाही तेत, न बोलणे ही न बोलोनी. ते बोलिजे तोंड भरुनी, जाणी वनेणी व नेणोनी जाणीजे ते. तेत बुझिजे बोधू बोधे, आनंदू घे पे आनंदे. सुखावरी नुसदे सुखची भोगिजे, तेत लाभू जोडला लाभा. प्रभा आलिंगिली प्रभा, विस्मयो बुडाला उभा विस्मया माझी. शमू तेत सामावला, विश्रामो विश्रांती आला. अनुभवू वेडावला अनुभूतीपणे. किंबहुना ऐसे निखळ मीपणा जोडे तया फळ. सेवूनी वेली वेल्लाळ क्रमयोगिया ते. पै क्रमयोगिया किरीटी, चक्रवर्तीच्या मुकुटी. मी चिद्रत्न ते साठो वाटी, होय तो माझा. मी कर्मयोग प्रसादाचा, कळसू जो हा मोक्षाचा. तयावरील अवकाशाचा उवाओ झाला तो. नाना संसार अडवी, क्रमयोग वाट भरवी. जोडिली ते मदैक्य गावी, पैटी झाली से. हे असो क्रमयोग बोधे, तेणे भक्ती चित गंगे. मी स्वानंदो दधी वेगे
ठाकिला की गा हा टायवरी सुवर्मा कर्मयोगी आहे महिमा म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही पैदेशे काणे पदार्थे साधुनी घेई जे माते तैसा नव्हे मी आयते सर्वांचे सर्वही म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही मी लाभे ये उपायी साचची गा एक शिष्य एक गुरु हा रुडला साच व्यवहारू तो मतप्राप्ती प्रकारू जाणावया अगा वसुदेच्या पोटी निदान सिद्ध किरीटी वन्नी सिद्ध काष्ठी वहा दूध परिलाभे ते असते तया कीजे उपायाते येर सिद्धची तैसा तेथे उपायी मी हा फळही वरी उपावो कापा प्रस्तावी तसे देवो हे पुसता परी अभिप्रावो येथी जायचा जे गीतार्थाचे चांगावे मोक्षोपाय पर आगवे आन शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध वारा आबाळची फेडी वाचुनी सूर्यातेन घडी का हातू बाबुळी धाडी तोयन करी तैसा आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो मळू तो शास्त्रनाशी येरू निर्मळू मी प्रकाशे स्वये म्हणून आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी तया अध्यात्मशास्त्रांसी जे साचपणाची ये पुसी तै ये जे जया ठायासी ते हे गीता भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आगविया तैसी शास्त्रेश्वरा गीताया सनाते शास्त्रे हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे सांगितला जैसा करे घेऊ ये आत्मा परी प्रथम श्रवणासवे अर्जुनावे पाये हे फावे हा भावो सकणवे धरुणी श्रीहरी तेची प्रमेय एक वेळ शिष्यी हो आवया आढळ सांगतसे मुकुल मुद्रा आता आणि प्रसंगे गीता ठावो ह्या संपता म्हणून दावी आद्यंता एकार्थत्व जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेकी सिद्धांती केले तरी ते तुलेही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापार नेणत कोणी जयमानी तै महासिद्धांताचा अवाका सिद्धांत कक्षा अनेका भिडवूनी आरंभू देका संपवितू असे हेत अविद्यानाशू हे स्थळ तेणे मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान हे इतुलेची नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तारी ते आता दोही अक्षरी अनुवादावे म्हणून उपेयही हाती जालया उपाय स्थिती देव प्रवर्तले ते पुढती येण्याची भावे गोपाल कृष्ण भगवान की जय. या पुढील ओव्या आपण ह्या पुढच्या भागात पाहणार आहोत.